6.3 क्वेश्चन नंबर 2 चे 7 ते 10 एक्झाम्पल बाकी होते. मी मागच्या याच्यामध्ये मागचे एक्झाम्पल घेतले. पुढचे एक्झाम्पल 7 ते 10 पासून 7 नंबरचं एक्झाम्पल आहे. cos square of y upon x dy plus cos square of x upon y dx is equal to 0. याचं आपल्याला जनरल सोल्युशन काढायचं आहे. आधी आपण त्याला व्यवस्थित करून घेऊ. cos square of y upon x आपल्याला इथं क्रॉस मल्टिप्लाय करता येईल. y ला cos square of y ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय येईल तो y क्रॉस मल्टिप्लाय करतोय आपण y into cos square of y dy plus x into cos square of x dx upon खाली काय आपल्याकडे x आणि y म्हणजे त्यांची मल्टिप्लिकेशन येईल x into y is equal to 0. x into y इथं मल्टिप्लाय जर 0 जवळ दिला तर तो काय होऊन जाईल तुमचा तिकडे जाताना तो काय होणार आहे मल्टिप्लाय तर एक्स वाय काय होऊन जाईल तिकडे 0 जवळ 0 होऊन जाईल तर काय होणार आहे cos square of y वरची टर्म ॲज इट इज प्लस x into cos square of x dx is equal to 0. फक्त हा एक्स वाय डिवाइडला होता तो 0 जवळ मल्टिप्लायला दिला म्हणून तो काय झाला 0. ठीक पहिले आपण x ची टर्म लिहून घेऊ आणि नंतर y ची टर्म x into cos square of x dx plus y into cos square of y dy is equal to 0. cos square of x ट्रिग्नोमेट्रीचा आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. cos square of x च्या जागेवर इकडे लिहिते मी फॉर्म्युला cos square of x त्याचा फॉर्म्युला आपण लिहू शकतो 1 plus cos of 2x upon 2 त्याच्या जागेवर आपण टाकू cos square of x च्या जागेवर 1 plus cos of 2x upon 2 dx plus y into 1 plus cos of 2y upon 2 is equal to 0. पुढे काय करता येईल आपल्याला जो 2a दोन्हींचा कॉमन काय इथं 2 जर त्याला कॉमन घेतला तर काय करता येईल आपल्याला तो कॉमन जर घेतला तर तिकडे आपल्याला मल्टिप्लिकेशनला पाठवता येईल x into 1 plus cos of जर डिनॉमिनेटर कॉमन असेल तर आपण वरची डायरेक्ट ॲडिशन करू शकतो प्लस y of 1 plus cos of 2y आणि जो डिवाइडचा 2 आहे त्याला कॉमन लिहून घेतला आपण 2 is equal to 0. जो 2 डिवाइड आहे इकडे जाताना काय होईल तो मल्टिप्लाय त्याला पण तिकडे मल्टिप्लायला पाठवायचा आणि हा x आहे याला पण इथं मध्ये ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करायचं x into 1 काय येणार आहे x प्लस x into cos of 2x dx plus y plus y of cos of 2y dy इथं dy राहील आपला dy आणि हा आला तुमचा dy हा 2 इकडे डिवाइड आहे डिनॉमिनेटरचा इकडे जाताना मल्टिप्लाय होईल म्हणजे तो काय होऊन जाईल तुमचा 0. ठीक आहे आपण प्रत्येकाला इंटिग्रेशन करू शकतो इंटिग्रेशन ऑन बोथ साइड म्हणजे कसं लिहिता येईल सेपरेट लिहून घेऊ आपण प्रत्येकाचं इंटिग्रेशन ऑफ x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x cos of 2x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ y dy प्लस इंटिग्रेशन ऑफ y cos of 2y dy is equal to 0 असे येईल ते आपण आता इंटिग्रेशन घेऊन घेऊ इंटिग्रेशन घेताना आता ही थोडी मोठी टर्म येणार आहे कारण याच्यामध्ये u into v रूल पण अप्लाय होणार आहे फर्स्ट टर्मचं इंटिग्रेशन कसं येईल तुमचं इंटिग्रेशन ऑफ x काय येणार तुमचा x स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस इथं दोन टर्म आहे x आणि cos of 2x म्हणजे u into v रूल अप्लाय होणार आहे इंटिग्रेशन मध्ये u into v कसं अप्लाय करता फर्स्ट टर्म तशीच्या तशी सेकंडचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह
आणि सेकंड टर्मचं इंटिग्रेशन म्हणजे कॉस ऑफ 2x dx आणि परत ब्रॅकेट कंप्लीट करून dx. हे झालं तुमचं u इंटू v, x आणि cos 2x प्लस आता ही थर्ड टर्म y खाली लिहिते मी. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? प्लस करून y स्क्वेअर अपॉन 2 प्लस आता ही चौथी टर्म y आणि cos ऑफ 2y. परत इथं काय येणार आहे? u इंटू v रूल. पहिली टर्म ॲज इट इज, सेकंड टर्मचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन ऑफ पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड टर्मचं इंटिग्रेशन म्हणजे कॉस ऑफ 2y dy आणि परत ब्रॅकेट कंप्लीट करून dy इज इक्वल टू 0. आता इंटिग्रेशन आपण सॉल्व करून घेऊ. इथे खाली लिहिते मी नवीन. ह्या एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 तसाच राहणार आहे प्लस ब्रॅकेटमध्ये एक्स ॲज इट इज. पुढची टर्म कॉस ऑफ 2x त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल तुमचा? कॉस ऑफ 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? कॉस ऑफ 2x चा डेरिव्हेटिव्ह येईल, कॉसचा डेरिव्हेटिव्ह येतो इंटिग्रेशन येतं साइन 2x आणि परत एक जवळ कोएफिशियंट 2 आहे म्हणून इथं डिवाइडला काय आला तुमचा 2 मायनस x चा डेरिव्हेटिव्ह येतो तुमचा 1 आणि इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ x परत त्याचं इंटिग्रेशन येणार आहे तुमचं साइन ऑफ 2x आणि परत x चा 2 कोएफिशियंट आहे म्हणून इथं येणार 2 dx प्लस खाली लिहिते मी ती टर्म प्लस y स्क्वेअर डिवायडेड बाय 2 तसाच. आता खालच्याचा करू आपण u इंटू v सॉल्व. y तसाच cos 2y चा इंटिग्रेशन काय येईल तुमचं साइन 2y डिवायडेड बाय 2 मायनस इंटिग्रेशन ऑफ y चं इंटिग्रेशन काय डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1 इंटू परत cos ऑफ 2y चं काय येणार आहे साइन 2y डिवायडेड बाय 2 dy इज इक्वल टू 0. पुढे परत आपल्याला सॉल्व करायचं आहे. मोठं एक्झाम्पल आहे. काय येईल ते पुढे एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस एक्स ही टर्म तशीच राहील साइन ऑफ 2x डिवायडेड बाय 2 मायनस 1/2 बाहेर काढून घेऊ इंटिग्रेशनच्या. काय उरतंय तिथं इंटिग्रेशन ऑफ 2x उरतंय फक्त. इंटिग्रेशन ऑफ 2x काय येणार आहे त्याचं इंटिग्रेशन मायनस कॉस ऑफ 2x आणि परत तो 2 काय येईल इथं डिवाइडला प्लस y स्क्वेअर अपॉन 2 इथं प्लसची साइन आहे प्लस y इंटू साइन ऑफ 2y डिवायडेड बाय 2 मायनस साइनचं परत काय येणार तुमचं इंटिग्रेशन इथं खाली लिहिते मी मायनसची साइन ऑलरेडी आपली आणि परत त्याचं इंटिग्रेशन येईल मायनस कॉस ऑफ 2y डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू c. सगळे इंटिग्रेशन आपले घेतले गेले. आता टर्म पूर्ण करून घेऊ आपण. एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस एक्स साइन ऑफ 2x डिवायडेड बाय 2. इथे ही मायनसची साइन आणि ही मायनसची साइन म्हणजे काय होऊन जाईल तुमचा प्लस हा 2 आणि हा 2 इंटू 2 होऊन जाईल तुमचा 4 म्हणजे 1/4 कॉस ऑफ 2x प्लस y स्क्वेअर अपॉन 2 ची टर्म तशीच प्लस ही टर्म ॲज इट इज y इंटू साइन ऑफ 2y डिवायडेड बाय 2 इथं पण होऊन जाईल हा मायनस काय होऊन जाईल तुमचा प्लस इथे एक 1/2 राहिला. ओके साइनच्या इंटिग्रेशन ऑफ साइन 2y हा जो हाफ आहे इथं लिहून घेऊ आपण. इथं कसा बाहेर काढला होता इथं तसा इथं बाहेर काढायचा राहिला म्हणजे इथं काय येईल तुमचा 1/2 म्हणजे इथं काय येईल हा 2 आणि हा 2 काय होऊन जाईल 4 मायनस मायनस प्लस 1/4
cos of 2y इज इक्वल टू सी अशी टर्म आपल्याला भेटेल. जर आपण पूर्ण टर्मला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4 कट होणार आहे तुमचा. पूर्ण टर्मला आपण 4 ने मल्टिप्लाय करून घेऊ. कसं येईल तो मल्टिप्लाय बाय 4 ऑन बोथ साइड. पूर्ण इक्वेशनला 4 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय येईल तुमचं. आधी 4 ने करून घेते. 4x² डिवायडेड बाय 2 प्लस 4x साइन 2x डिवायडेड बाय 2 प्लस 4/4 cos of 2x प्लस 4y² डिवायडेड बाय 2 प्लस 4y sin of 2y divided by 2 plus 4/4 cos of 2y is equal to 4c. पूर्ण इक्वेशनला आपण कशाने मल्टिप्लाय केलं 4 ने. इथं आपण करू शकतो 2 1 चा 2 2 2 चा 4 म्हणजे काय उरतोय तुमचा 2x² प्लस 2 1 चा 2 2 2 चा 4 म्हणजे काय उरेल 2x sin of 2x प्लस इथं दोन्ही 4 कट होऊन जातील म्हणजे काय होईल तुमचा cos of 2x प्लस इथं येणार आहे 2 1 चा 2 2 2 चा 4 म्हणजे उरेल फक्त 2y² प्लस इथं पण तेच होणार आहे म्हणजे येईल ते 2y sin of 2y इकडच्या साईडला 4 4 कट होऊन जातील उरेल फक्त cos of 2y is equal to 4c अशी टर्म उरेल तुमची. आता इक्वेशन मधून आपण काही कॉमन घेऊन घेऊ. कॉमन घेता येईल तुमच्याकडे x² आणि y² ची टर्म जवळ sin x cos x ची टर्म जवळ. जर आपण ही टर्म x² आणि ही y² याच्यामधून आपण 2 कॉमन घेऊ शकतो. 2 जर कॉमन घेतला तर कसं लिहिता येईल x² प्लस y² प्लस sin 2x आणि cos sin 2y दोन्हीमधून पण 2 कॉमन घेऊ शकतो आपण. काय उरणार आहे x sin of 2x प्लस y sin of y प्लस याच्यामध्ये cos आहे cos 2x आणि इकडे येणार आहे cos of y त्याच्यामधून आपण काहीच कॉमन घेऊ शकत नाही ते ॲज इट इज ठेवले cos 2x प्लस cos of 2y is equal to 4c. 4c ला आपण एक c सपोज करू where 4c is equal to c. This is a general solution. हे तुमचं काय येईल जनरल सोल्युशन. खूप मोठं एक्झाम्पल होतं संपले. पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. 8 नंबरचं एक्झाम्पल आहे y³ minus dy upon dx is equal to x² dy by dx. याच्यामध्ये आपल्याला जनरल सोल्युशन काढायचं आहे. आपल्याला दोन टर्म दिसत आहे dy by dx आणि dy by dx दोन्ही जवळ आणून घेऊ. इकडे मी फक्त ठेवते y³. इकडचा जो मायनस आहे तो तिकडे जाताना काय होऊन जाईल प्लस dy by dx प्लस dy upon dx. दोन्ही मधनं तुम्ही dy by dx कॉमन घेऊ शकता म्हणजे टर्म उरेल तुमची x² प्लस 1 आणि dy by dx कॉमन घेते मी. जर कॉमन घेतला x² प्लस 1 हा काय तुमचा मल्टिप्लाय जर ह्या साईडला गेला तर काय होऊन जाईल तो डिवाइड म्हणजे काय येईल तो x² प्लस 1 dx ची टर्म सुद्धा डिवाइडला आहे ती इकडे जाताना काय होऊन जाईल मल्टिप्लाय y³ हा इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाइड 1/y³ dy तसाच राहू दिला कारण आपण dx आणि dy ची टर्म जवळ आणलेली आहे x ची टर्म जवळ आणि y ची टर्म जवळ. आता इंटिग्रेशन घेऊ आपण. इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. इंटिग्रेशन जर घेतलं तर कशी येईल ती टर्म 1/x² प्लस 1 dx आणि इकडं y³ म्हणजे इथं मायनस घेऊया आपण वरती घेतला त्याला त्याची पॉवर मायनस होऊन जाईल. आता याचा काय फॉर्म्युला आहे 1/x² प्लस 1 हा टॅन इनव्हर्सचा फॉर्म्युला आहे म्हणजे त्याचं इंटिग्रेशन येणार आहे टॅन इनव्हर्स ऑफ x इज इक्वल टू y³. इंटिग्रेशन मध्ये काय होतं की आपण एक टर्म प्लस करतो म्हणजे काय होईल तो y of -3 प्लस 1
डिवायडेड बाय -3 + 1 + c अशी टर्म येणार आहे. पुढचं एक्झाम्पल इकडे लिहू आपण. इकडच्या साईडला काय उरतोय फक्त tan इनव्हर्स ऑफ x इज इक्वल टू y ऑफ -3 + 1 म्हणजे काय होणार आहे 3 मधून 1 गेले म्हणजे काय येईल तो 2 आणि मोठ्या संख्येला मायनसची साईन आहे म्हणून इथे येणार आहे -2 खाली पण काय येईल तुमचा -2 + c तसाच येईल तो. याला अजून असं लिहिता येईल आपल्याला tan इनव्हर्स ऑफ x इज इक्वल टू जी y ची पॉवर मायनस आहे जर त्याला खाली पाठवलं ती काय होईल तुमची प्लस म्हणजे 2 जवळ येईल तो 2y² आणि मायनसची साईन कॉमन + c. जर 2y² इथं डिवाइड आहे tan जवळ तो मल्टिप्लायला चालला जाईल 2y² tan इनव्हर्स ऑफ x इज इक्वल टू -1 + c असं येऊ शकतं ते. आधी क्रॉस मल्टिप्लाय करायला पाहिजे होतं आपण म्हणजे इकडं काय येईल तुमचं इकडे tan इनव्हर्स ऑफ x ॲज इट इज या साईडला डायरेक्ट तिकडे घेता येणार नाही आपल्याला -1 + 2y² अपॉन c अपॉन 2y². आता हा इकडे करताना काय होईल तो मल्टिप्लाय 2y² tan इनव्हर्स ऑफ x इज इक्वल टू -1 + 2y² इंटू c. हा इकडे -1 आहे जर tan जवळ गेला तर तो काय होऊन जाईल तुमचा प्लस tan इनव्हर्स ऑफ x + 1 इज इक्वल टू 2y² आणि c त्याला आपण काय सपोज करू फक्त c म्हणजे हे काय असेल तुमचं जनरल सोल्युशन. ही टर्म म्हणजे तुमची असेल जनरल सोल्युशन. ओके पुढचं एक्झाम्पल घेऊ. 9 नंबरचं एक्झाम्पल त्याच्यामध्ये दिलंय 2e⁻x + 2y dx - 3 dy इज इक्वल टू 0 म्हणजे आपल्याला याचं जनरल सोल्युशन आणायचं आहे. आपण याला असं लिहू शकतो 2 e ची पॉवर प्लस मध्ये तर त्याला आपण सेपरेट लिहू शकतो e⁻x इंटू e⁻2y आणि इकडे येईल तुमचा dx - 3 dy इज इक्वल टू 0. पूर्ण इक्वेशनला तुम्ही e⁻2y ने डिवाइड करू शकता 2 इंटू e⁻x e⁻2y divided by e⁻2y dx - 3 e⁻2y dy is equal to 0 म्हणजे इकडं e⁻2y दोन्ही कट होऊन जातील उरेल फक्त 2 e⁻x dx - 3 e⁻2y dy is equal to 0 म्हणजे काय आलं x जवळ dx जवळ बरोबर x ची टर्म आहे आणि dy जवळ बरोबर y ची टर्म आहे. आता आपण इंटिग्रेशन घेऊ शकतो इंटिग्रेशन ऑन बोथ साइड इंटिग्रेशन ऑफ 2 कॉन्स्टंट टर्म मी बाहेर लिहिली e⁻x dx 3 कॉन्स्टंट टर्म मी बाहेर लिहिली मध्ये फक्त उरेल तुमचा 1/2y म्हणजे आपण त्याला वरती लिहू शकतो वरती येताना ती पॉवर काय होऊन जाईल मायनस मध्ये dy इज इक्वल टू 0. इथं आपण लिहू शकतो हा 2 ॲज इट इज e⁻x चं इंटिग्रेशन येणार तुमचं e⁻x येईल -3 e⁻2y चं इंटिग्रेशन येईल तुमचं e⁻2y आणि परत y जवळ तुमचा कोएफिशियंट -2 येतो जाईल तुमचा डिवाइडला इज इक्वल टू c. -2 आहे आपण त्याला काय करू शकतो क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो 2 इंटू 2 काय होणार आहे तो 4 इकडच्या साईडला लिहिते मी काय होऊन जाईल तो 2 इंटू 2 4 म्हणजे -4 क्रॉस मल्टिप्लाय करतोय e⁻x -3 e⁻2y डिवायडेड बाय काय येईल तो -2 इज इक्वल टू c. हा जो मायनसची टर्म आहे आपण दोन्हीमधून वरून खालून मायनस कॉमन घेऊ शकतो दोन्ही टर्म काय होऊन जातील प्लस मायनस जर कॉमन घेतला तर दोन्ही टर्म काय होतील प्लस डिवायडेड बाय -2 दोन्हींचा मायनस कट होऊन जाईल दोन्ही पॉझिटिव्ह होणार आहेत ते 4 e⁻x प्लस 3 e⁻2y आणि हा जो 2 आहे हे मायनस मायनस तर कट झाले हा जो 2 इथं डिवाइड आहे हा c जवळ जाऊ शकतो 2c मल्टिप्लायला आपण 2c ला आपण सपोज करू शकतो फक्त c e⁻2y इज इक्वल टू c हे काय असेल तुमचं जनरल सोल्युशन लास्ट आन्सर. पुढचं घेऊ
आपल्याला 10 नंबरचं एक्झाम्पल दिलंय. dy by dx is equal to e raised to x plus y plus x square e raised to y. Okay. याचं जनरल सोल्युशन काढायचं आहे आपल्याला. dy by dx as it is ठेवला is equal to e raised to x plus e raised to y याला सेपरेट करू शकतो आपण. e raised to x e raised to y plus x square e raised to y. दोन्ही टर्म मध्ये तुम्हाला e raised to y दिसतोय. दोन्हींना आपण कॉमन घेऊ शकतो. e raised to y जर कॉमन घेतला तर येईल तुमचा इथं e raised to x plus x square अशी टर्म येईल. आता y ची टर्म आणि dx ची टर्म एका बाजूला घेऊन घेऊ. इथं e raised to y मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाइड होईल 1 upon e raised to y. इकडे फक्त dy ठेवते मी आणि इकडच्या साईडला घेऊ आपण e raised to x plus x square. जो डिवाइडचा dx आहे तो इकडे येताना काय होऊन जाईल मल्टिप्लाय dx. आता झाली तुमची y आणि x ची टर्म एका बाजूला. इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. इंटिग्रेशन जर घेतलं दोन्ही साईडला तर कशी येईल ती टर्म आपण ती वरती लिहून घेऊ. e raised to minus y dy is equal to integration of e raised to x plus x square दोन्हींचं काय येणार इथं dx. okay. e raised to y चं काय येणार आहे इंटिग्रेशन e raised to minus y आणि तिथं y जवळ मायनस ची साईन आहे म्हणजे काय येणार इथं -1 is equal to e raised to x चं इंटिग्रेशन काय येणार आहे e raised to x. x जवळ काहीच कोएफिशियंट नाही म्हणून डिवाइडला काही येणार नाही. x स्क्वेअरचं इंटिग्रेशन येईल तुमचं x क्यूब अपॉन 3 एक टर्म ऍड होते प्लस c. तसाच पुढे लिहून घेऊ आपण. जी मायनसची साईन आहे ती वरती घेतली मायनस e raised to minus y 1 आहे म्हणून काही फरक पडत नाही. इथं आपण क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ. तिन्हींचा जर क्रॉस मल्टिप्लाय केला आपण इकडं आधी टर्म्स इकडे घेऊन घेऊ आपण e raised to x इकडे प्लस आहे. थांबा आपण मायनसची टर्म इकडे प्लसला घेऊ म्हणजे इझी जाईल थोडंसं. e raised to minus y हा इकडे आहे. इकडच्या साईडला घेऊन घेऊ आपण e raised to x तसाच प्लस x क्यूब अपॉन 3 पण तसाच. हा जो e raised to minus y आहे हा इकडचा याला आपण इकडे घेतला ह्या साईडला म्हणजे तो होऊन जाईल प्लस e raised to minus y is equal to हा c ला आपण तिकडे पाठवू म्हणजे c इकडे प्लस आहे या साईडला जर जाणार तो तर काय होऊन जाईल तो मायनस c. ओके. आता यांचं काय करून घेऊ आपण क्रॉस मल्टिप्लाय. पूर्ण इक्वेशनला 3 ने काय करून घेऊ आपण मल्टिप्लाय. काय होईल तो 3 e raised to x प्लस 3 e raised to तर पूर्ण इक्वेशनला जर 3 ने मल्टिप्लाय केलं e raised to x ला काय येणार आहे 3. जर ह्या टर्मला जर 3 ने मल्टिप्लाय केलं इथं 3 येईल हा 3 आणि हा 3 कट होऊन जाईल फक्त काय उरेल तुमचा x क्यूब प्लस याला जर 3 ने केला तर काय होऊन जाईल 3 e raised to minus y आणि इकडे येईल तुमचा -3c. पूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केला आपण. नंतर e3 e raised to x प्लस x क्यूब प्लस 3 e raised to minus y आणि जी ही तुम्हाला c ची टर्म दिसते -3c याला आपण c सपोज करून घेऊ. हेच तुमचं शेवटचं आन्सर असेल. ते असेल तुमचं जनरल सोल्युशन. इथं आपली एक्सरसाइज 6.3 चा सेकंड क्वेश्चन पूर्ण झालेला आहे.